कल्याण डोंबिवलीतील 27 गाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। हत्या, हाणमार, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींची गैरवर्तवणूक तसेच चेन स्नॅचिंग सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आता आडिवली पिसवली परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह 27 गाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला। आडिवली, पिसवली आणि आसपासच्या परिसरात पोलिसांची अधिक प्रभावी उपस्थिती असणं गरजेचं असल्याचं नगरसेवकांनी बैठकीत निदर्शनास आणून दिलं। नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या भागात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू केल्यास गुन्हेगार व नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असा दावा यावेळी करण्यात आला। नगरसेवक कुणाल पाटील यांनी या संदर्भात पोलिसांना निवेदन देत आडिवली, पिसवली परिसरात तातडीने पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली। तसेच या मागणीला कल्याणचे एसीपी अशोक हुंडमाने यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समोर येत आहे। दरम्यान नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील आणि आडिवली, पिसवली परिसरात पोलीस चौकी उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे 27 गाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणा आता आणखी मजबूत होणार का? आडिवली, पिसवली इथं पोलीस चौकी प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय। आपण हे या ठिकाणावरून प्रस्तावित केलेले आहे, प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याची कार्यवाही चालू आहे। खरं तर पोलीस उपायुक्त साहेबांना, महापौर महोदय असतील, आयुक्त महोदय असतील आणि त्यांच्या माध्यमातून खरी तर एक पहिलं मीटिंगचं आयोजन करण्यात आलं। त्या उद्देशाने त्यांना पत्र देखील दिलं आहे। त्या पत्रामध्ये असं उल्लेख आहे की 27 गावामध्ये जी गुन्हेगारी वाढते ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आडिवली, पिसवली, मलग रोड जो आहे त्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी केलेली आहे आणि त्याला मान्यता लवकरात लवकर देण्यात येईल असं देखील आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, आयुक्तांच्या माध्यमातून आणि महापौरांच्या माध्यमातून होकार आलेला आहे। त्या अनुषंगानेच ती पोलीस चौकीची मागणी केलेली आहे आणि खूप गरजेचं आहे, कारण चेन स्नॅचिंगचे देखील विषय तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। अशा अनेक प्रकार असतील गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी तिथे वाढली होती, त्या कुठेतरी थांबली पाहिजे, त्या अनुषंगाने आज पत्रव्यवहार केलेला आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण डोंबिवली।